विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रसविषय सोडून विषया विनिवर्तन्ते निराहारस्य. निराहार म्हणजे काय? आहार जो घेत नाही तो. देहिना म्हणजे माणूस पुरुष. जो आहार घेत नाही असा जो माणूस आहे त्याचे विषय बाजूला होतात. कुठले? बाकीचे. रसवर्जम, रस हा सोडून, रस हा विषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात. कारण तो निराहार असतो ना, त्यामुळे रसाचा काही संबंध येत नाही. पण परब्रह्माचे ज्ञान झाल्यानंतर हा रसविषय आणि इतर सर्व विषयांची सुद्धा गोडी नाहीशी होते. सगळे परम दृष्ट्वा निवर्तते. परम म्हणजे परब्रह्म. त्याचं ज्ञान झाल्यावर रसोपी अस्य निवर्तते. रस सुद्धा त्याचा, रसाची गोडी सुद्धा निघून जाते. जो निराहार असतो त्याचा काही रसाचा संबंधच येत नाही की नाही. बाकीचे विषय त्याचे निवृत्त होतात. आणि परब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर तर रसाची सुद्धा गोडी नाहीशी होत. आता अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कौतिक या विषयांचे साधक तेजिती नियम. आता आणखी एक नवलाईची गोष्ट आहे. कौतुक म्हणजे काय? कौतुकाची गोष्ट आहे. कोणती? तर जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात. विषयाचे साधक तेजिती नियमे. नियमाने, निग्रहाने, नियम धरून विषयांचा त्याग करतात. श्रोत्रादी इंद्रिये आवरिती. श्रोत्र वगैरे बाकीची इंद्रिया ते आवरून येतात. परिरसने नियम न करीती. पण जिभेच्या बाबतीत काही नियम करत नाहीत ना. ते सहस्रदा कवळजिती विषयी. ते विषय हजारो प्रकाराने घेरून टाकतात. जिभेला आळा घातला पाहिजे. तो जर घातला नसेल तर बाकीचे विषय सोडून काही उपयोग होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बाकीचे तुम्ही विषयांचा त्याग केला पण रसना तुम्हाला त्याग करता येत नाही तर मग बाकीचे विषय पुन्हा आपोआप जवळ येतात. रसना जिंकली पाहिजे. जिभेचं चव जे आहे त्याच्यावरती नियंत्रण केलं पाहिजे. म्हणून संन्यासी लोक कसं करतात? सगळं एकत्र कालवून खातात म्हणजे कशाची चव कळायला नको. एकदाच काय वाढलं असेल ताटात एवढं सगळं खाऊन एकदा खाल्लं की पुन्हा ते घेत नाहीत. नाही, ते नियमाने जेवतात, नियम करतात, कडक नियम करतात आणि जीभ जिंकतात. किंवा आता आपण सप्ताह वगैरे काही असला की थोडं खातो ना, कारण 4-4 तास बसायचं म्हटल्यावर उठावं लागू नये, मध्ये गॅसेसचा त्रास होऊ नये, अशासाठी नियमाने खायचं ठराविक असं. आणि मग ते आपोआप त्यावेळेपुरती रसना जिंकली जाते. तर रसना जिंकायला हवी. रसना जर जिंकली नाही तर बाकीचे विषय पुन्हा जवळ येतात. पुन्हा त्याच्या जवळ ते सगळे विषय येतात. म्हणून काय म्हणले? परिरसने नियम न करीती ते सहस्रदा कवळजिती विषयी. ते हजारो प्रकाराने विषय जवळ करतात. जैसी वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे नाशू निपजे तया वृक्ष. दृष्टांत दिलाय त्यांनी की आपण एखाद्या वृक्षाचा समजा नाश करायचा असेल तर काय करतात? वरवर जी पालवी खोडायची, मुळाला पाणी घालायचं. अशाने तो वृक्ष नाहीसा होईल का? नाही होणार. ते मुळापासून तो काढला पाहिजे. तो उदकाचे निबळे अधिक तैसा अडवणे अंगे फाके. बरोबर ना? तसं तो पाणी घातलं की तो बाजूच्या अंगाने, जिथे खोडले तिथे येणार नाही, तो बाजूच्या अंगाने वाढेल. आपण मुद्दाम झाडं वाढावीत म्हणून तसं करतो. तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. तसं रसना जर जिंकली नसेल, तेवढा रस सोडून बाकीचे विषय जिंकलेत, पण रसना जर जिंकली नसेल तर मनामध्ये बाकीचे विषय आपोआपच पसरतात. एरा इंद्रिया विषय तुटे. बाकीच्या इंद्रियांचा विषय सुटला
इतर इंद्रियांचे विषय सुटले. तैसा नियमो नये रस हटे. त्याप्रमाणे जिभेचा विषय निग्रहाने सोडता येत नाही, कारण त्याशिवाय हे जीवन हे न घटे येणे विण. कारण जे जीवनच खाण्यावर आहे तुमचं, खाल्लंच नाही तर जे जगणार कसं ना. तर त्यामुळे तुम्हाला रसना जिंकणं ही खूप अवघड गोष्ट आहे, कारण रोज तुम्हाला काहीतरी तरी जेवायला लागणार. जेवायचं म्हटल्यानंतर चव आली, त्यामुळे ती सुटणं अवघड आहे. बाकीचे विषय तुम्ही सोडू शकता योगाद्वारे, म्हणजे ध्यान वगैरे करून किंवा अभ्यासाने तुम्ही हे विषय सोडू शकता, की नाही ऐकायचं नाही, टीव्ही बघायचं नाही. ठरवलं आपण की नाही बघत आपण, एवढं त्याच्यामध्ये काय नसतं. म्हणजे मनाची समजूत घालून काहीतरी करून आपण बाकीचे विषय सोडू शकतो, की नाही बाबा हे स्पर्शाच्या मागे फार जायचं नाही, डोळ्याच्या मागे जायचं नाही, कानाने तेवढंच फक्त भजन अभंग एवढंच ऐकायचं, बाकी काय ऐकायचं नाही. किंवा काही स्तोत्र असतील, अमुक असतील, स्तोत्र असतील तेवढं ऐकायचं, काही ठराविक असेल तेवढंच ऐकायचं, असं आपण करू शकतो. पण अजिबात खायचं नाही असं काही होत नाही. म्हणून इथं त्यांनी निराहारस्य देहिना म्हटलंय, रसवर्जन. रस जो आहे तो सोडून बाकीचं सगळं तुम्ही केल्यानंतर परत विषय येतातच ते, कारण तुम्ही रसना जिंकू शकत नाही. एरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू नये रस हटे. जे जीवन हे न घटे येणे. मग अर्जुना स्वभावे, ऐसिया ही नियमाते पावे. जे परब्रह्म अनुभवे होऊन जायचे. मग जेव्हा साधक जेव्हा मग अर्जुना स्वभावे, स्वभावाने साहजिकपणे सहज नियमन करता येतं. केव्हा? जै परिब्रह्म अनुभवे होऊन जायचे. परब्रह्माचा अनुभवच नाही नुसता, तर आपणच परब्रह्म स्वरूप आहे. तसं झाल्यानंतर ऐसियाही नियमाचे पाणी. मग हा नियम सुद्धा त्याला करता येतो. परब्रह्म जर झाला तर आपोआपच रसाला पण सुटते, कारण रसो वैसा हा म्हणलाय ना उपनिषदामध्ये. असं म्हणलंय की 7 रस आहेत, आपण 9 रस धरतो, पण आपल्या वेदामध्ये 7 रस सांगितले. आणि परब्रह्माला किंवा ओंकाराला अष्टमो रस हा म्हणले. आपल्या त्याच्यामध्ये शृंगार धरत नाहीत, तर तो शृंगार धरला की बरोबर मग 9 रस होतात. ते 7च त्यांनी धरले, त्याच्यात शृंगार नाही. आपल्या कवितेच्या नवरसामध्ये शृंगार तर पहिला आहे. हास्य, वीर, भयानक, विभत्स, शृंगार, करुण, रौद्र, हे सगळे रस आहेत काव्यामधले. तर ओंकाराला त्यांनी अष्टमो रसा, 18 रस असं म्हटलेलं. म्हणजे तो रस मिळाला परब्रह्माचा की बाकीचे सगळे रस नाही मिळाले तरी चालतात, असं त्यांनी म्हणले. तसे ऐसियाही नियमाचे पावे, जे परब्रह्म अनुभवे होऊन जायचे. पण परब्रह्म स्वरूप व्हायला पाहिजे, अनुभवाने परब्रह्म व्हायला पाहिजे. नुसतं कळालंय असं नाही, अनुभव यायला पाहिजे स्वतःला त्याचा. आणि अनुभव हा अवघड आहे, आपल्याला बुद्धीने कळतं. बुद्धीने काही कळायला तसं फार अवघड नाहीये. बुद्धीने आपल्याला कळतं की परब्रह्म स्वरूप काय आहे, व निर्गुण निराकार आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, सस आहे, चित आहे, हे आपल्याला समजतं. पण आपण तसं व्हायला पाहिजे. म्हणून इथं त्यांनी काय म्हणलंय, अनुभवे होऊन जाईल. परब्रह्म काय व्हायला पाहिजे, अनुभवाने आपण व्हायला पाहिजे. ते झाल्यानंतर हा रस सुटेल, मग सगळेच विषय सुटतील, मग त्याला काही लागणारच नाही ना बाकीचं. असा विरळा असतो एखादा. तै शरीर भावना असते, ज्या वेळेला परब्रह्माचा अनुभव येतो तेव्हा काय होतं, तर शरीराचे विकार नष्ट होतात. शरीराचे भाव म्हणजे कोणतं, काम, क्रोध, सगळे मनाचे म्हणा, शरीराचे म्हणा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, तहान, भूक. शरीराचे कुठले आहेत, तहान, भूक आहे, ते आहेतच ना. तर हे भाव त्याचे नष्ट होतात.
शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती. इंद्रिय सगळे विषय विसरून जातात कारण त्याला काही लागत नाही. ते समाधी अवस्थेमध्ये कित्येक वर्ष बसून राहत. जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. जर सोहम भाव झाला निर्माण, परब्रह्माचा अनुभव आला, सहा अहम हा अनुभव आला, तर नुसता सोहमचा जप करून काही होत नाही. सोहमचा जप खूप लोक करतात. सोहम अहम सहा, सहा अहम अहम सहा असा जप खूप लोक करतात. पण नुसतं होकून सहा अहमचा अनुभव येईल. अनुभव येण्यासाठी त्याचं व्हावं लागतं आणि तसं होण्यासाठी जेवढी मोठी सगळी साधना करावी लागते. आणि साधना तशी अवघड आहे. साधना करू म्हणणं सोपी गोष्ट आहे की ठीक आहे आपण साधना करू, पण साधनेला आपल्याला तेवढा वेळ द्यायला पाहिजे, तेवढी बैठक व्हायला पाहिजे आणि हळूहळू ती बैठक वाढवायला पाहिजे. आपल्याच्याने होत नाही, गृहस्थाच्या हातून होत नाही, कारण आपल्याला बाकीचे व्याप खूप असतात. म्हणून आपल्याला एक मार्ग आहे तो ज्ञानाचा मार्ग आहे की ज्ञानाने चिंतनाने, मग आपण काम करताना सुद्धा चिंतन करू शकतो ना. समजा पोळ्या करतोय आपण, पोळ्या करताना चिंतन करू शकतो किंवा अन्य घरातलं काही काम करतोय अशा वेळेला आपण चिंतन करू शकतो. ध्यानाला बसणं जरी आपल्याला झालं नाही तरी चिंतन आपण करू शकतो. काम करताना, भाजी निवडताना चिंतन करू शकतो आणि त्या चिंतनातून आपण तत्स्वरूप होण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे आपल्यासाठी हा मार्ग आहे, नाही असं नाही. म्हणजे गृहस्थाला काहीच करता येणार नाही असं नाही. फक्त तिथे बसूनच सोहम अहम सहाचा जप करायला पाहिजे तसं नाही. त्याच्यासाठी मग वेळ द्यावा लागतो, मग साधना वाढवावी लागते. की मग तासभर बसलाय, मग 1.5 तास, मग 2 तास, मग 3 तास अशी वाढवत 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 साधना 6-6 तास लोक बसू शकतात. पण आपल्याला तेवढ्या 6 तास कोणी बसू दिलं पाहिजे किंवा आपल्याला कामाच्या व्यापामध्ये किंवा आपलं अशा प्रकारचं काम असतं घरातलं की सलग तर आपण नाही करत, पण आपल्याला सतत काम असतं. सलग जरी ऑफिस सारखं आपण 8-8 तास बसलो नाही तरी काम काहीतरी बारीक सारीक सारखं काम असतंच. म्हणून आपण असा मार्ग काढायचा की आपण चिंतन करायचं. काम करत असताना चिंतन करायला तर काही आपल्याला अडचण नाही, नाहीतरी मनामध्ये अनेक विचार येतच असतात. मग ते विचार येण्याच्या ऐवजी जर परब्रह्माचं चिंतन केलं तर आपली साधना सहज होऊन जाते. म्हणून कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी हे जसं त्यांना जमलं संतांना, तसं तो दादू पिंजारी कापूस पिंजता पिंजता परमेश्वराचं चिंतन करतात. तसं आपल्याला पण चिंतन करता येईल. म्हणजे आपल्याला काही अगदी 8-8 तास 6-6 तास साधनेला बसायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे बसून एका जागी बसून करायला पाहिजे असं. केली तर चांगलीच आहे, ज्यांना जमेल त्याने अगदी जरूर करावी. पण एकूण आपलं कामाचं स्वरूप बघता आपल्याला तशी जमणं अवघड. म्हणून आपण सतत चिंतन करत राहायचं. मग ही एखादी ओवी यातली घ्यायची आणि त्या ओवीचं चिंतन करायचं. मग आपल्याला जितका अर्थ त्याचा उलगडेल तेवढा आपण उलगडायचा प्रयत्न करायचा की काय म्हणलंय यांनी. त्या निमित्ताने ती ओवी पण पाठ होते किंवा गीतेचा एखादा श्लोक घ्या, काहीही घ्या. चिंतनाला काय विषय कुठला तरी घ्यायचा म्हणजे अध्यात्मातला आणि चिंतन करायचं. मग आपलं आपोआप ध्यान होतं, चिंतन होतं, काम करता करता सगळं होऊन जातं. म्हणून इथं त्यांनी काय म्हणले, तै शरीर भावना असती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. म्हणजे इथं क्लॉज आहे की तुम्हाच्या मनामध्ये जर सहा अहम हा भाव प्रकट झाला तर म्हणजे प्रतीती आली तुम्हाला तर शरीर भावना असतं. तहान भुकेपासून मग काम क्रोध वगैरे सगळे आणि इंद्रिय आपले विषय सगळे विसरतात. इंद्रियांना आपल्या आपल्या विषयाकडे ओढ घेतच असतात कारण इंद्रिय तशीच निर्माण केली. मुळातच इंद्रिय निर्माण केली ती अध्यात्माचं ज्ञान घेण्यासाठी तयार केलेलीच नाहीये. इंद्रिय ती बाहेरचं ज्ञान घेण्यासाठी तयार केले. त्यामुळे डोळ्यांना केव्हा तरी बघावंसच वाटणार, कानाला ऐकावंसच वाटणार, हाताला स्पर्श करावासा वाटणार त्वचेला, है ना, हे पायाला चालावंसं वाटणार, हाताला काहीतरी हलवावंसं वाटणार. हे जे इंद्रिय निर्माणच केलीत मुळात ती परांचे खाणी इंद्रिय आणि असं म्हणलंय कठोपनिषदात.
ही इंद्रिय मुळात निर्माण केली ती बाहेरचं ज्ञान घेण्यासाठीच निर्माण केली. त्यामुळे ह्या इंद्रियांनी आत्मज्ञान होणार आहे असं नाही. त्यासाठी ही इंद्रिय सगळी बंद करून घ्यायला पाहिजे. त्यांचं काम सगळं बंद करायचं. म्हणून डोळे झाकायचे, हाताची घडी घालायची किंवा हात जोडायचे किंवा हात असे गुडघ्यावरती ठेवायचे, मुद्रामध्ये कुठल्या तरी मांडी घालून बसायचं. म्हणजे जेणेकरून शरीर सगळं स्थिर होईल एका जागी. हे स्थिर करून आतमध्ये चिंतन करायचं, आतमध्ये बघायचं. मग चिंतन मनाने होणार आहे, शरीराने नाही. कारण शरीराचं काही काम नाही चिंतन. शरीराचं काम काय आहे? बाहेरचं ज्ञान घेणं. विषय बाहेर काय काय आहे ते विषय 5 ज्ञानेंद्रियांनी जाणून घेणे आणि 5 कर्मेंद्रियांनी त्याच्याप्रमाणे कर्म करणे हे शरीराचं काम आहे. त्यामुळे शरीर स्वस्थ करून मग अध्यात्माचं चिंतन करावं. मग चिंतन तुम्हाला म्हणून म्हणलं, काम करत असताना सुद्धा मग आपल्याला चिंतन करायची सवय जर लावून घेतली, एखादी उभी घेतली त्याच्यावर आपण चिंतन केलं, एखादा श्लोक घेतला त्याच्यावर चिंतन केलं, तर आपली साधना होऊ शकते. आपल्याला काही साधना करता येत नाही असं नाही. भले आपण 8 तास एका जागी बसणार नाही, पण आपण साधना करू शकतो. आणि जेव्हा परब्रह्माचं चिंतन जास्त करू, जसं आपल्याला आकलन होत जाईल, कळत जाईल एक 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 एक, तसे बाकीचे इंद्रिय मग आपोआपच बाकीच्या विषयापासून दूर होत. मग नकोच वाटतं काही करायला. मग नको आता एवढं हे टीव्ही बघायला नको किंवा उगाच गप्पा मारत बसायला नको किंवा उगाच कुठतरी साधं नामस्मरण चालतं. पण नामस्मरणात तसं एकच एक सतत झालं ना की मनाला कंटाळा येतो. त्याला थोडी व्हरायटी लागते, हो की नाही? अगदी एकच एक सारखं म्हणलं ना की ते बाहेर ते एका बाजूने नामस्मरण चालू राहतं आणि एका बाजूने दुसरे विचार येत राहतात. तर त्यापेक्षा थोडं बदलावं. कधी चिंतन करावं, कधी नामस्मरण करावं, कधी चिंतन करावं, कधी म्हणजे असं थोडं बदलून बदलून केलं की मग ते एका जागी राहतं. मग नुसत्या नामस्मरणाने फार वेळ राहणार नाही. बघा करून तुम्ही अनुभव घ्या त्याचा. मग दुसऱ्या विषयाचं चिंतन करायचं, विषयाचं म्हणजे यातल्याच अध्यात्माचं. मग ते झालं, परत आपल्याला वाटतं की त्यातूनही मन आपलं डिस्टर्ब होतंय, मग परत नामस्मरण करायचं. किंवा मग स्वामी महाराजांनी सांगितले की सगुण ध्यान करा. समजा असं नाही जमलं आपल्याला, नुसतं नामस्मरण करता करता मनामध्ये असंख्य विचार यायला लागले, एकीकडे नामस्मरण चालू आहे आणि एकीकडे विचार चालू आहे, असं होतं. मग विचारातनं समजा आपण मन बाहेर काढलं आणि एखाद्या ओवीवर चिंतन केलं, त्यातनं पुन्हा मन गेलं आपलं, तर पुन्हा नामस्मरण केलं आणि या दोन्हीतूनही पुन्हा आपलं मन लागेना तर सगुण ध्यान करा. मग सगुण एखादी आपल्याला आवडणारी ईश्वराची मूर्ती, मग राम घ्या, कृष्ण घ्या, कोणीही घ्या तुम्ही, किंवा गुरु तुमचे सद्गुरु कोण असतील, गोंदवलेकर महाराज म्हणा, गजानन महाराज म्हणा, अक्कलकोट स्वामी महाराज म्हणा, कोणीही गुरूंची मूर्ती समोर आणून त्यांच्या पायावरती ध्यान करा. किंवा पायापासून वर मस्तकापर्यंत, पुन्हा मस्तकापासून खाली पायापर्यंत असं थोडंसं ध्यान करत जायचं. आणि ते झाल्यावर मग त्यांच्या पायावर मन कॉन्सन्ट्रेट करायचं. ते नाही झालं की पुन्हा नामस्मरण, कारण मन नाही इतक्या लवकर एकाग्र होत. त्याला खूपच प्रॅक्टिस द्यावी लागते, त्याशिवाय होत नाही. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथिनी हरंती प्रसवम मना. तेच इथं सांगितलं. एरवी काय होतं हे अर्जुना, काय होतं तर बुद्धी स्थिर होण्यासाठी यततो ह्यपि प्रयत्न करीत असलेल्या तरी, आणि पुरुषस्य विपश्चितः म्हणजे विवेकी पुरुषाचं मन, इंद्रिय काय करतात, इंद्रिय प्रमाथिनी म्हणजे हरण करणारी आहेत, बलवत्तर आहेत, ते उच्छृंखल आहेत, बलाने विषयाकडे ओढून घेतात. इंद्रिय ओढून घेतात विषयाकडे. म्हणजे आता आपण समजा अगदी मांडी घालून पक्की बसलो तर मुंग्या यायला लागतील, मग पाय सोडा असं वाटतं. हाताची अगदी घडी घातली असेल किंवा असं ठेवलं असेल तरी हात कुठेतरी दुखायला लागतात, मग ते हलवावेसे वाटतात. म्हणजे
इंद्रिय ओढून किंवा कानावर असं काही ऐकायला सारखं पडतं की आपल्या मनातलं आपल्याला काही ऐकायलाच येत नाही. बाहेरचं सगळं ऐकायला येत. बँडच वाजत चालला, मुलं दंगा करत असली घरात, भांडणं करत असली, काही काही असतं घरामध्ये. बाई समजा बाई काम करत असेल, भांडीचा आवाज आला तर आपलं लक्ष तिकडे जातच ना, की काय काय बाबा हिने भांड पाडलं. असं आपल्याला आपोआपच लक्ष जातं. म्हणजे इंद्रिय काय करतात, हरणती. मन कसं करतं, हरण करून घेतात. म्हणजे मनाला आतमध्ये बघायला लावण्याच्या ऐवजी इंद्रिय काय करतात, त्याला बाहेर. आणि प्रमाथीने इंद्रियाणी म्हणलंय. कशी आहेत, बलवत आहेत, उच्छृंखल आहेत इंद्रिय, बलाने विषयाकडे ओढतात. एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना, ही दाद देत नाहीत इंद्रिय. जे रहाटतात ती जतना निरंतर, ती इंद्रिय उच्छृंखल होऊ नयेत म्हणून ती स्वाधीन करण्याकरता खटपट करतात, पण ही इंद्रिय साधनांना दाद देत नाहीत. जे रहाटतात ती जतना म्हणजे त्यांना धरून ठेवण्यासाठी जे खटपट करतात, तर ते आया नाही साधना, साधनांना दाद देत नाहीत, साधनांच्या हातात येत नाहीत. जया ते अभ्यासाची घरटी, घरटी म्हणजे यमनियमांची ताटी. हो ना, जे मनात ते सदा मुठीत धरून आहात, मनाला मुठीत धरून ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करतात. यमनियमांची ताटी म्हणजे कुंपण घालतात आणि अभ्यासाचा पहारा ठेवतात. तर का म्हणजे अभ्यास करतात, खूप यमनियम करतात आणि मनाला सारखं मुठीत धरून ठेवायचा प्रयत्न करतात. तेही की जती कासावीसी, त्यांना सुद्धा कासावीस करतात इंद्रिय. त्या साधकांना सुद्धा ही इंद्रिय कासावीस करून टाकतात. आणि या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाती विवसी भुलवी का. म्हणजे इतकी इंद्रियांची जबरदस्त प्रौढी आहे, त्यांची जोर आहे, प्रताप आहे, की एखादी पिशाची असते ती जशी मांत्रिकाला भुलवते, चकवते मांत्रिकाला, जैसे मंत्रज्ञाते विवसी भुलविका. विवसी म्हणजे एखादी पिशाची वगैरे स्त्री असेल तर ती जशी एखाद्या मांत्रिकाला भुलवत ठेवते, त्याला ती ऐकत नाही, तशी इंद्रिय कासावीस करून सोडतात माणसाला. अगदी न शेवटी वाटतं जाऊ दे, नको ध्यान देईन, थोड्या आणि बसू आता काही होत नाहीये. असं व्हायला लागतं. असं देखे विषय हे तैसे, पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळती स्पर्श इंद्रियाचे. आणि एखाद्याने अगदी खूप खटपट करून मनावरती ताबा मिळवला, यम नियम अगदी दृढ केले, प्राणायाम प्रत्याहार केला, तर त्याच्याकडे सिद्धी यायला लागते. रुद्धी सिद्धी आल्या की सगळे विषय येतात आणि ते विषय आले की मग पुन्हा इंद्रिय त्या विषयांच्याकडे ओढली जातात. म्हणजे काहीतरी करून ते इंद्रिय विषयांकडे जातात. मग रुद्धिसिद्धीच्या विषयाने, म्हणून रुद्धिसिद्धीकडे लक्ष देऊ नका असं म्हणतात. रुद्धिसिद्धी आल्या तरी वापरू नका, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. वाचा सिद्धी येते माणसाला खूप जप केल्यानंतर, लवकर येते त्या मानाने वाचा सिद्धी, पण ते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. नाहीतर लोक येतील आणि म्हणतील तुम्ही म्हणा असं, म्हणजे आमचं काम होईल. मग झालं, मग ते त्याच नादाला माणूस लागतं. किंवा बाकीचे काही अन्नाची वृद्धी होणे, अमुक होणे, अशा पुष्कळच्या सिद्धी येतात. म्हणजे मोठ्या सिद्धी, अष्टमहासिद्धी जाऊ दे, पण लहान लहान सिद्धी सुद्धा खूप आहेत. म्हणजे एखाद्याच्या हातचं अन्न पुरवठा होतं, म्हणजे किती लोक आले जेवून खाऊन गेले तरी संपत नाही, असं होऊ शकतं. आपल्याला पुष्कळ वेळा अनुभव येतो की असं काही वेळेला आपण करत असतो. नैवेद्याच्या बाबतीत उदाहरणार्थ असं होतं की आपला प्रसाद आपण थोडा केलेला असतो पण अनेक जणांना पुरतो. हा एक सिद्धीचाच प्रकार आहे. ते आपण म्हणतो देवाची इच्छा म्हणून ते होतं, ते आपण गृहीत नाही धरायचं किंवा सिद्धींच्या मागे लागायचं नाही. नाही तर सिद्धी काय करतात, तुम्हाला
विषयांच्याकडे परत नेतात. कारण लोक येतात, आता समजा आपल्याकडे अन्नसिद्धी आली. अन्नसिद्धी आली तर काय होतं, आपण किती लोकांना जेवण दिलं तरी ते जेवण संपतच नाही. मग आपल्याला वाटतं अन्नछत्र घालावं, अमुक करावं. मग माणूस त्याच्यामध्ये गुंतून जातो बुद्धिसिद्धीनं. मग आकाळी ती स्पर्शे इंद्रियाचे. इंद्रियांच्या स्पर्शाला ते हे होतात, म्हणजे सवय होते त्यांना. इंद्रियांच्या द्वारे साधकाच्या मनाला ग्रासून टाकतात. तिये संधी मन जाये, अशा पेचामध्ये मन सापडतं. मग अभ्यासी ठोठावले ठाय. मग अभ्यासाच्या कामी काय होतं, आपोआपच ते बाजूला पडत जातं. मन त्या अभ्यासातून बाजूला जातं. म्हणजे शेवटपर्यंत टिकणं. तुकारामांचा एक अभंग खूप छान आहे या बाबतीमध्ये. तुकाराम महाराज काय म्हणतात की झाडाला आंबे लागले. अभंग आता एक्झॅक्टली माझ्या लक्षात नाही, पण तो अभंगाचा अर्थ व्हायचा की झाडाला आंबे लागले पुष्कळ. त्या आंब्यामधले काही आंबे वाऱ्याने पडतात, काही आंबे पाखरं खातात, है ना, चोची मारतात, हे करतात ते करतात. काही आंबे मुलं तोडून देतात, दगड मार, हे मार, ते मार करून. पिकतं कोणतं फळ, तर जे झाडाला शेवटपर्यंत टिकेल ते पिकतं. म्हणजे देठापासून जे फळ तुटणार नाही ते फळ शेवटपर्यंत टिकतं आणि ते पिकतं. म्हणजे हाताला कुठला आंबा येतो, जो आंबा पिकतो तो हाताला येतो. तसा माणसा सिद्धीच्या म्हणजे साधनेच्या बाबतीत आहे. साधनेमध्ये टिकून राहणं हे मोठं अवघड गोष्ट आहे. चिकटून राहायला पाहिजे. बाकी मग असे तुम्हाला झंझावात येतो. कितीतरी गोष्टी घरामध्ये अशा होतात की आपलं मन डिस्टर्ब होऊन जातं. कोणीतरी काहीतरी बोलतं, कधीतरी भांडणं होतात, कधीतरी एकदम संकट येतं घरावर, कधी आर्थिक संकट येतं, कधी आणखीन कसलं तरी मध्येच. अशा वेळेला ध्यानामध्ये त्यामध्ये लक्ष लागत नाही. मग ते म्हणजे काय होतं, फळ झाडापासून तुटलं, मग साधना पुन्हा खंडित झाली. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते साधना चालू ठेवणं हे बळकट त्याला चित्त लागते, त्याला घट्ट माणूस लागतो, दृढता लागते, सातत्य लागतं. म्हणून साधनेमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक दृढता असणं आणि दुसरं सातत्य. तेवढा वेळ करायचंच ते. तुम्ही किती वेळ बसा न बसा, रोज एवढं बसता तर तेवढं बसायचंच, काय वाटेल ते झालं तरी. मन कितीही उदास झालं तरी तेवढा वेळ ते करायचं. मनाला कितीही डिस्टर्बन्स झाला तरी तेवढा वेळ ते करायचं. काय वाटेल ते असो, तो नियम अजिबात तोडायचा नाही. ते गुरुदेव रानडेंच्या संप्रदायामध्ये तर नियमाला भयंकर महत्व आहे. इतकं महत्व आहे की ते सांगलीचे जे महाराज आहेत, तर त्यांची तर आई गेली तर ते सगळं क्रियाकर्म करून आले की 5:30ला कीर्तनाला उभे राहिले. नियम, समोर कोणी असो नसो, 5:30ला कीर्तनाला उभं राहायचं म्हणजे उभं राहायचं. इतका नियम की त्या दिवशी सुद्धा ते 5:30ला आले की आंघोळ केली की 5:30ला कीर्तनाला उभे राहायचे. त्यांनी स्वतः सांगितलं मला हे की आमच्याकडे नियम इतका कडक असतो की तो 5:30ला आम्ही कीर्तनाला उभं राहणार म्हणजे राहणारच. मग घरामध्ये काय वाटेल ते घटना होत. इतकं कडक, इतकं दृढ लागतं. साधनेसाठी एवढी दृढता लागते आणि सातत्य लागतं. रोज त्या वेळेला ते करायचं गेलं की ती मग ती सवय होते. खरं म्हणजे साधायचीच ती वेळ. त्यावेळेला मग काहीही ठेवायचं नाही दुसरं. आणि काय वाटेल ते, कोणाचं डोहाळ जेवण असो, बारसं असो, नाहीतर साखरपुडा असो. पुण्यामध्ये ते एक फार असतं. साखरपुड्याला जायला लागतं, डोहाळ जेवणाला जायला लागतं, बारशाला जावं लागतं. सारखे काही ना काहीतरी कार्यक्रम पुण्यामध्ये चालू असतात. पण ते आपला वेळ त्याच्यामध्ये आपण सांभाळली पाहिजे. अर्धा तास उशिरा जा किंवा सांगा त्याला की या वेळेला मला जमत नाही, मी येऊ शकत नाही. आपल्याला काय वाटतं की संबंध असतात, उगाच कोणाला दुखवायला नको.
असंही आपण विचार करतो ना. व्यवहार सांभाळावा लागतो काही वेळेला. पण या सगळ्यातनं ते साधना जमवायची. मग दुसऱ्या वेळेला बसा त्या दिवशी, पण साधनेला बसा. खंड नाही, अजिबात खंड करता कामा नये. माझ्या गुरुंनी तेच सांगितलं, जपामध्ये खंड करायचा नाही. ते म्हणायचे बाकी तुम्हाला मी काही नियम सांगत नाही, कसलेही नियम पाळू नका म्हणे. अगदी स्त्री धर्माचा सुद्धा नाही पाळला तरी चालेल म्हणजे, पण जपात खंड नाही म्हणायचा. 8 वेळा तरी कमीत कमी जप त्याने झालाच पाहिजे. समजा तुम्हाला अगदी खूपच अडचण आहे तर कमीत कमी 8 वेळा, पण जप खंडित झालाय, आज माझा जप एकदा सुद्धा झाला नाही, असं होतं. एक माळ करायचीच काय वाटेल ते. अगदी फार म्हणजे तुम्ही अगदीच फार अडचणीत आहात तर 8 वेळा करा, पण अगदी एक माळ तरी कमीत कमी एक माळ. रोजच्या तुम्ही जितक्या जास्त कराल तेवढं चांगलंच आहे. अगदी 80 माळा करा, 100 माळा करा, पण काही जरी झालं तरी जपामध्ये खंड करायचा नाही. तो तुम्हाला जप असणार. काही वेळा असं वाटतं आपण करतो जप, पुष्कळ आहे असं बसून श्रीराम जय राम जय राम असं वाटतं आपली नुसती तोंडपाठीच चालते. म्हणून तर कुठला तरी विषय घेऊन चिंतन करायला पाहिजे अशा वेळेला, जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं लक्ष नाही लागत आहे, नुसतंच आपलं नाम म्हटलं जातं, तर मग चिंतन करायचं. एखादी ज्ञानेश्वरीतली उभी घ्या, मानस पूजा करतात, म्हणजे मगाशी ध्यान सांगितलं गुरूंचं किंवा परमेश्वराचं, ते करायचं. ध्यानात काय, त्यांचं ध्यान काय, मानस पूजा काय, काहीतरी तुम्ही करून तिथं मन एका जागी स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा. मानस पूजा करावी, मानस पूजा झाली की पुन्हा जप करावा. जप अगदी मानस पूजा होमापर्यंत करा, काही हरकत नाही, शेवट अगदी आहुती देण्यापर्यंत सगळे करा, पण कुठेतरी तुम्हाला ते सारखं आणि त्याचं सातत्य पाहिजे. अगदी सातत्याने करणं फार महत्वाचं. ते ओढतातच इंद्रिय, म्हणून त्यांनी काय म्हणलंय, मगा अभ्यासी ठोठावले ठाई. अभ्यासाला दिलं सोडून पंगू होऊन जातो. अभ्यास जागच्या जागी राहतो, ठाईच बसून राहतो अभ्यास. ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. इंद्रिय अशी बळकट आहे, लवकर ती ताब्यात येत नाहीत. आणि कारण काय, तशी बनवलीच नाहीयेत ना. इंद्रियांचा काही दोष नाही किंवा आपला काही दोष नाही त्याच्यामध्ये, इंद्रियच तशी बनवलेली नाही. त्यामुळे इंद्रियांच्या द्वारा आपल्याला अध्यात्माचं काही ज्ञान होईल, परमेश्वराचा साक्षात्कार होईल, असं आपण गृहीतच धरायचं नाही. इंद्रियांवर ताबा तेवढ्यासाठी आहे कारण इंद्रिय त्यासाठी नाहीयेत. इंद्रिय फक्त बाहेरचं ज्ञान घेण्यासाठी आहेत. इंद्रियांनी परमात्म्याचं ज्ञान होत नाही आणि कर्मेंद्रियांनी पण परमात्म्याचं ज्ञान होत नाही किंवा कर्म होत नाही. ते आपण गुंतून ठेवण्यासाठी करतो. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मग या सगळ्या इंद्रियांना संयम करून योगयुक्त होऊन मत्परः युक्त आसीत, योगयुक्त होऊन माझ्यावरच चित्त ठेवलेले असावे. वशेही यस्य इंद्रियाणि, यस्य इंद्रियाणि वशेही, ज्याची इंद्रिय स्वाधीन आहेत, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असं समजावं. म्हणून ऐके पार्था याते निर्दळी जो सर्वथा, सर्व विषयी आस्था सोडून या. म्हणून काय करायचं की सर्व विषयांवरची आसक्ती सोडून इंद्रियांचा जो सर्वस्वी दमन करतो, म्हणजे इंद्रियांना ताब्यात आणतो. या ठिकाणी योगाचा अधिकार आहे. या ठिकाणी बुद्धियोग सांगितलेला आहे की योगाचा अधिकारी कोण आहे, तर जो आपली इंद्रिय जबरदस्तीने आपल्या ताब्यामध्ये ठेवतो, म्हणजे त्यांच्यावरती खूप संयम मिळवतो आणि ज्याच्या अंतःकरण सर्व विषयी आस्था सांडून या. तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण. इथं बुद्धियोग आहे, योगनिष्ठेशी कारण. योगनिष्ठेचा अधिकारी आहे कोण, जयाचे विषय सुखे अंतःकरण थकविना. विषय सुखामध्ये ज्याचं अंतःकरण फसलं जात नाही तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी. विषय सुखामध्ये फसलं की समजायचं की आपल्या हातून काही योग साधना होणार
नाही. मग काय करायचं? म्हणून कलियुगामध्ये म्हटलंय नामस्मरण फक्त करत राहा. पण नामस्मरणाने नाही, योग हा करायलाच पाहिजे. टेंबे स्वामी महाराज सुद्धा नेहमी सांगतात की ज्ञान नुसतं उपयोगाचं नाही, योग नुसता उपयोगाचं नाही, ज्ञानही मिळवायला पाहिजे आणि योगही करायला पाहिजे. आणि सगळं सांगून पुन्हा ते योगाकडेच येतात, यम नियमाकडेच येतात. यम नियमच करायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही. कारण त्याशिवाय इंद्रिय ही आपल्या ताब्यामध्ये येतच नाही. तुम्हाला हे वाटेल, पण 3-3 तास एके ठिकाणी जर करत बसायचा अभ्यास म्हणा किंवा साधना, तर खरोखर इंद्रिय आपल्या ताब्यात असावीच लागतात. त्याशिवाय आपल्या हातनं काहीही होणार नाही. साधा अभ्यास लहान मुलांचं सुद्धा बघा तुम्ही. अभ्यासाला बसल्यानंतर त्यांनी हातापाय हलवायला सुरुवात केली की अभ्यासातलं लक्ष उडतं. म्हणून आपण काय म्हणतो की मांडी घालून बसा. पहिलं मांडी घालून बसलं तर पाय इकडे तिकडे चाळे करत नाहीत. हात तिकडे काय लिहायचं असेल त्याच्यावरच हात ठेवा. आणि वाचायचं असेल तर असं बोट फिरवून वाचा, म्हणजे हाताला दुसरा काही चाळा नसतो. हे लहान मुलांना सुद्धा आपण अगदी अभ्यासाला बसताना इकडे चळवळ चळवळ करतात भयंकर, आणि मग अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. केलेला अभ्यास विसरून जातात लवकर. त्यावेळेला वाटतं त्यांना आपल्याला येतंय, पण नंतर ते विसरून जातात, कारण त्याच्यावरती अगदी एकाग्रता झालेली नसते. किंवा आपण देवाचं म्हणताना सुद्धा सांगतो की हात जोडा, मांडी घाला, म्हणजे सारखं ते हालचाल 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 करून मग लक्ष लागत नाही, पाठांतर होत नाही, काही नाही. म्हणून ते इंद्रिय ताब्यात असणं हे अगदी लहान लहान गोष्टीपासून सुद्धा आवश्यक आहे. एखादा माणूस बसल्या बसल्याच आपलं पाय हलवत असतो. स्थिर स्थिर बसावं ना. पाय काय हलवायचे? खूप जणांना सवय असते बघा. आणि मग ते तुमच्या दुसऱ्याला इरिटेट होतं ते समोरच्या माणसाला बघून की सारखं आपल्या समोर काहीतरी हलतंय. हो ना. म्हणजे तेवढं सुद्धा इंद्रियांवरती ताबा नाही की स्थिर बसलेत बाबा, पाय न हलवता, हात न हलवता एखाद्याला स्थिर बसता येतंय. हे सुद्धा अवघड जातं जर सवय केली नाही तर. म्हणून आपण लहानपणीच मुलांना सांगतो की अभ्यास करताना हलायचं नाही, अजिबात हलायचं नाही, मान सुद्धा हलवायची नाही, इकडे तिकडे हलवायचं नाही, सगळं लक्ष समोर पाहिजे. आता याला सुद्धा संसादेला घेऊन जाताना त्याला सुद्धा गुरुजी तेच सांगतात, लक्ष तिथे पुस्तकावर आणि आवाजाकडे, बाकी इकडं तिकडं अजिबात बघायचं नाही. तरच हे पुरुष सुक्त म्हणता येईल, कुठली सुक्त म्हणता येतील. नाही तर लक्ष नाही दिलं की तुमचे स्वर जातात. स्वर गेले की मग काय उपयोग होत नाही, नुसतं पाठ असून काय उपयोग होत नाही. त्याला तो जे काही एक त्याचा जे अधिकार यायला पाहिजे तो येत नाही ना. मग नुसतं पुष्कळ 1,00,000 वेळा म्हणलं तुम्ही, पण तुम्हाला म्हणताच येत नसेल चांगलं, तर तुम्हाला त्याच्यामुळे येणारा अधिकार कसा येणार? गायत्रीचा जप जर व्यवस्थित मात्रेमध्ये केला तर अधिकार प्राप्त होतो. पण उगाच काही आपलं करून टाकलं, कुठल्याही वेळेला केला, तर तो अधिकार मिळत नाही त्या पुरुषाला. तसं साधकाला अधिकार जर पाहिजे असेल तर साधकाला सुद्धा या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. त्याला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे, त्याला इंद्रिय सगळी घट्ट ताब्यात पाहिजे, इकडे तिकडे लक्ष नाही पाहिजे, मनाची चंचलता नाही पाहिजे, मग अधिकार प्राप्त होतो. अधिकार असा हिसकून मिळत नाही. योगात मला अधिकार द्या म्हणून गुरुंना सांगितलं, गुरुंना नाही देता येत. ते म्हणतात असं मिळतच नाही. तुझं तुला प्रगती करून तो अधिकार तुझ्याकडे आपोआपच यायला पाहिजे, आणि आपोआप मिळतो. एकाला मिळतो दुसऱ्याला मिळत नाही असं कधीच होत नाही. जो करतो ना त्याच्याकडे तो अधिकार येतोच. त्याची बुद्धीची एकाग्रता वाढते, त्याच्या बुद्धीची आकलन शक्ती वाढते, त्याची कामं सगळी सुलभ व्हायला लागतात. तो जिथे असतो त्या माणसांची कामं सुलभ व्हायला लागतात. कितीतरी गोष्टी अशा आपल्या लक्षात येतात की हा माणूस जवळ असला की असं असं सगळं व्यवस्थित होतं. का होतं? तर त्यांना तो त्यांच्या साधनेमुळे अधिकार प्राप्त झालेला. त्यांच्याजवळ विघ्न येत नाहीत, त्यांच्याजवळ अडचणी येत नाहीत. अशा म्हणून तर आपण संतांच्याकडे का जातो? संतांच्याकडे सगळ्या अडचणींचं निवारण होतं. का होतं? तर संतांजवळ अडचणी येतच नाहीत, कारण त्यांचा अधिकार आहे. अडचणी त्यांच्यापासून दूरच राहतात. म्हणून आपण संतांपाशी बसतो. का? तर आपल्या अडचणी त्यांच्यापाशी बसल्या की निवारण होते.
का मिळाला हा अधिकार त्यांना? तर त्यांनी एवढी सगळी साधना केली, सगळ्यावरती विजय मिळवला आणि हा अधिकार त्यांना आपोआप प्राप्त झाला. तसा योगाधिकार आहे, हा योगाधिकार मागून मिळत नाही. पण तुम्ही करत राहिलात की तुम्हाला आपोआप मिळेल. तुम्हाला वाटतं ना, पण तुम्ही साधनेला बसून बघा. साधना तुम्ही 8 दिवस नाही ठेवायची. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष त्या वेळेस जर केली, तुमच्या असं हळूहळू लक्षात येईल की आपण बसल्यानंतर कोणीही घरी येत नाही. आपण एवढा वेळ बसल्यानंतर कोणाचाही फोन येत नाही. आपण एवढा वेळ बसल्यानंतर आपल्याला कसलीही अडचण येत नाही. तुम्ही करून बघा. अगदी 3 ते 4 करा. दुपारी 4 ते 5 ते 6 करा, ज्या वेळेला सगळ्यांची यायची घाई असते. करून बघा मात्र आणि दृढतेने करा. आधी तुम्हाला खूप उठावं लागेल, आधी तुम्हाला खूप दडपण करावी लागेल. पण हळूहळू अशी वेळ येईल की त्यावेळेला तुम्हाला कोणीच त्रास देणार नाही. आपोआप तुम्हाला अधिकार प्राप्त होईल की तुम्ही साधनेला बसलेत म्हटल्यानंतर तुमच्याकडे कोणी त्यावेळेला येणारच नाही. किंवा येणारा सुद्धा विचार करेल की नाही, हे 5 ते 6 बसलेले असतात, त्यांना आपण त्रास द्यायचा नाही, फोन करायचा नाही, अमुक करायचं नाही. असं आपोआप होईल, तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. सुरुवातीला अडचणीत, पण नंतर अजिबात अडचणीत. तुम्ही बुधवारचं सुद्धा बघा. एकदा तुम्ही ठरवलं ना की नाही, सुरुवातीला तुम्हाला वाटेल की आपल्याला अडचणी आल्या, पण नंतर नंतर बघा तुम्ही अजिबात तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं की या एवढा वेळ नसतात, कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. की नसतात बाबा, ठीक आहे, बुधवार 5 ते 6 कोणी नसतं ना, मग आपण त्यांना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, असं लोकांनाच वाटायला लागतं. मग तो अधिकार प्राप्त होतो की नाही बाबा, या वेळेला ही साधना होणार आणि मग ती साधना होत राहते. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला मनाने घट्ट होऊन त्या वेळेला ती कितीही अडचणी आल्या ना, तरी सुद्धा ती करायलाच पाहिजे. मग आपोआप हा अधिकार मिळत जातो आणि तुमचंच नाही, बाकीच्यांचं पण कल्याण होतं आपल्याबरोबर. त्या माणसाचं तर होतच होतं कल्याण. त्याचं सगळ्या अडचणी निवारण व्हायला लागतात, हळूहळू सगळं व्हायला लागतं आणि बाकीच्यांचं पण, त्यांच्याबरोबर जे कोणी असतात त्यांचं पण व्हायला लागतं. म्हणून हे योगाधिकार म्हणले त्यांनी. योगाचं योगनिष्ठेशी कारण कोण? जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. ज्याचा विषय सुखामध्ये अंतःकरण अजिबात इकडं तिकडं जात नाही, तोच योगनिष्ठेशी कारण. योगाचा अधिकारी तोच आहे असं तू समज, ज्याचे अंतःकरण अजिबात विषय सुखाच्या लालसेने फसलं जात नाही. जो आत्मबोधयुक्त होऊन असे सततू, जो माते हृदया आतू विसंबेना. हे अगदी उभी फार महत्वाची आहे बघा. आत्मबोधयुक्त होऊन असे, सतत आत्मबोधयुक्त होऊन असे, आत्मज्ञानाने जो निरंतर संपन्न असतो, तो मला अंतःकरणामध्ये कधीही विसरत नाही. म्हणजे आपण एक तासभरच साधनेला बसलोय आणि तेवढा वेळ देवाची आठवण केली असं नाही. 24 तास त्या माणसाला देवाची आठवण असते. लक्ष्मी तंत्रामध्ये सुद्धा लक्ष्मीने इंद्राला असं सांगितलं की एकदा तुम्हाला योग जमला ना की तुम्हाला बसूनच करावं लागतं असं नाही, तर 24 तास ते तुमच्या मनामध्ये असतं. म्हणून त्यांनी सांगितले, मानस पूजा करताना विसर्जन करू नका, असं ते म्हणते. आपण विसर्जन करतो की नाही, मानस पूजा सगळी केली की आपण विसर्जन करतो, तसं विसर्जन करायचं नाही. विसर्जन नैवेद्यापर्यंत करायचं, हवन करायचं, हवन पण करायचं, पण विसर्जन नाही करायचं. विसर्जन केलं की म्हणते की तुम्ही मला पाठवून दिलं, हृदयातलं तुम्ही मला पाठवून दिलं, असं करू नका म्हणते. मला हृदयातच स्थापित करा, मग तुम्ही काम करा, मग तुम्ही व्यवसायाला जा, मग तुम्ही अन्य कुठे तुमचे काही बाकीचं व्याप असेल तो करा. मी तुमच्या हृदयामध्ये राहीन, मी कुठे जात नाही मग, असं ती म्हणते. पण तुम्ही विसर्जन केलं की मला जावं लागेल ना, हो की नाही. गच्छ यथा सुखम म्हणलं आणि पुन्हा बोलवेल तेव्हा ये असं म्हणल्यावर ती म्हणते मला जायला लागतं, हो की नाही. मग ती गेली, तसं नाही, ती म्हणते तिथे स्थापित करा, आवाहन करत जा रोज, पण विसर्जन करत जाऊ नये. त्यामुळे मग मी राहीन तुमच्यापाशी आणि मध्ये मध्ये तुम्हाला आठवण देत राहीन की मी आहे तुमच्यापाशी. ही आयडिया चांगली की नाही.
विसर्जन करायचं नाही मूर्तीचं. बाकी आपण प्राणप्रतिष्ठेचे कधीच करत नाही. प्राणप्रतिष्ठा ज्या देवांची झाली त्याचं विसर्जन आपण करत नाही. म्हणजे ते नेहमी घरातले जे देव असतात त्याचं विसर्जन नसतंच आपलं, कारण रोजचे देव आहेत ते टाक वगैरे त्याचं आपण विसर्जन करत नाही. पण मानसपूजेमध्ये विसर्जनाची पद्धत आहे, तर ते करू नका असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मी राहीन, मग तुमच्या हृदयामध्ये मी राहिले की सतत तुम्हाला मी आठवण करून देईन की मी आहे बरं का इथे, मी गेले नाहीये कुठे. मग तुम्हाला माझी आठवण राहील, हो की नाही. त्याने तुम्ही छान सांगितले की माझं विसर्जन करत जाऊ नका, हवन करा, सगळं करा. मग बिल्वपत्राने हवन करा, पायसाने हवन करा, 108 नामावलीनी करा किंवा श्री सूक्तातली 54 नाव आहेत त्यांनी करा, कशानेही करा, हवन करा ह्याच्यामध्ये मानसपूजेमध्ये. पण विसर्जन शेवटचं करायचं नाही. आरती करा, नैवेद्य दाखवा, हवन करा, सगळं करा, फक्त विसर्जन करू नका, म्हणजे मी तिथे स्थिर राहील असं तिने म्हटलंय. तसं ह्याने म्हणलंय की जो माते हृदयात विसंदेना, हृदयाच्या आत मला ठेवल्यानंतर तो मला कधीही विसरत नाही. तो कसा आहे, जो आत्मबोध युक्त, ज्याला आत्मबोध झालेला आहे, ज्याला परमात्मा समजलेला आहे, जो परमात्मा स्वरूप झालेला आहे असं म्हणू आपण. बोध झालाय म्हणजे काय, ज्ञान झालं. ज्ञान झालं हे कशासाठी असतं, ते ज्ञानी तत्स्वरूप होण्यासाठी ज्ञान असतं. एकदा ज्ञान झालं की तो तत्स्वरूप होतं. आणि मग कसं आहे, सतत आत्मबोधयुक्त आहे, मग त्याचा तो बोध जात नाही. म्हणजे काही करत असताना आपण आत्मस्वरूप आहोत हे सतत त्याच्या लक्षात असतं. आणि मग तो हृदयात मला अजिबात विसंबत नाही, म्हणजे मला तो अजिबात विसरत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतची हा पाही संसारू असे. एरवी बाह्यता विषयांचा त्याग केला, मनामध्ये काही विषय झाला तर सगळा संसार आहे. बाह्यता त्याग केला, बाहेरून आपण ठरवलं की नाही भगवी वस्त्र घालायची, बाकी सगळ्या रंगांचा त्याग. पण मनामध्ये विषय सगळे आहेत, मग काय बाह्य विषय खाणं नाही, मी हे खाणार नाही, पण खावंसं तर वाटतं, कधीतरी चेंज म्हणून काहीतरी हवं असं वाटतं. विषयांचा त्याग नाही झाला किंवा स्पर्शाचा त्याग नाही केला तर काय विषय मनात तसेच राहणार की नाही. म्हणून त्याने असं म्हणलं, एरवी बाह्य विषय तरी नाही, म्हणजे बाह्यता हा त्याग केलाय की मला हे नको, मला ते नको, मला पण मनात सगळे विषय आहेत. परी मानसी होईल जरी काही, थोडा जरी विषय मनामध्ये आला राहिला तरी साध्यंतचे हा पाही संसार, तरी त्याला सगळा संसार त्याच्यामध्ये आपोआपच आला. एका संन्यासाची गोष्ट सांगतात ना, नेहमी सांगितली जाते बघा ती, की तो संन्यासी असतो तर त्याचे एकदा त्याची लंगोटी उंदीर तोडतो. मग ते लोक सांगतात त्याला की मांजर पाळा. मग तो मांजर पाळतो, कारण 2च लंगोट्या असतात ना, एक वाळत घातलेली आणि एक अंगावरची. मग ती फाटली म्हणल्यानंतर त्याला लंगोटी नाही, म्हणल्यावर ती उंदीर तोडतो, म्हणल्यावर मांजर पाळा. मांजर पाळल्यावर त्याला दूध रोज कोण आणून देणार, मग लोक सांगतात गाय पाळा. मग गाय आणतो तो, तर ते गायीचं उत्सवार सगळी कोण करणार, शेण गोठा, दूध दूध काढायचं, सगळं करायचं. मग ते म्हणतात आता लग्न करा आणि बायको आणा, झालं सगळा संसार जमा होतो, सगळा संन्यास गेला कुठल्या कुठे. म्हणजे थोडासा जरी विषय मनामध्ये आला तरी काय होणार आहे, सगळा संसार मनामध्ये जमा होतो. म्हणून त्याने काय म्हणले, साध्यंतचे हा पाही संसार, अगदी आधी अंतापासून सगळा. बाह्यता विषयांचा त्याग केला, पण मनात जर काही विषय वासना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहे ना. जैसा का विषाचा लेशू, घेतली या होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीविताचे. म्हणून त्याने इथं काय म्हणलंय, दृष्टांत दिलाय की विषाचा अगदी एखादा थेंब जरी घेतला तरी तो पुष्कळ होतो. विष जालिम विष असतं, एखादा थेंब जरी गेला तरी तर पुष्कळ होतो. आणि मग तो विष काय करतं, हळूहळू प्राणांची हानी करत जातो.
तसं विषयांचं. थोडा जरी विषय मनामध्ये असला तरी तो बाकीचे विषय सगळे जमा होतात आणि हळूहळू सगळ्या आपल्या साधनेचा नाश होतो. तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा धातू करी अशेखा विवेक जाता. तशी हे विषय आहेत. या विषयांचे सूक्ष्म संस्कार जरी मनामध्ये राहिले तरी संपूर्ण विवेकाचा घात केला जातो. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात की गलितम मुंडम है ना, ते दात पडले, मान हालायला लागली, वळ्या अंगावरती वळ्या पडल्या सगळ्या, अंगम गलितम फलितम काय तुंडम दशन विहीनम जातम तुंडम असं म्हणलंय ना, दात पडले सगळ्याला. तदपि न मुंचती आशा पाशः भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. ते म्हणतात हा, ते म्हणजे अगदी अंगावरती सुरकुत्या पडल्या, दात सगळे पडून गेले, मान हालायला लागली, तर तरी सुद्धा आशा सुटत नाही. तदपि न मुंचती आशा पाशः, सुद्धा आशा पाश काही त्याचं सुटत नाही. म्हणून भज गोविंदम, गोविंदाचं भजन करा सतत. अंगम गलितम फलितम मुंडम काय तर दशन विहीनम जातम कुंडम असं छान आहे ते. तर तदपि न मुंचती आशा पाशः, आशा पाश काही सुटत नाही. आणि मग शेवटी तर पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, मग ते पुन्हा ते चालूच राहणार आहे. म्हणून भज गोविंदम म्हणतात ते, की गोविंदाचं उपासना करा. म्हणून त्याने म्हणलंय की जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवटू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा धातू करी अशेखा विवेक जात. विवेक जात म्हणजे हा आत्मानात्म वस्तू विवेक, म्हणजे आत्मस्वरूप काय आहे, अनात्म काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे. सगळं जर बघितलं आपण तर सगळं अशाश्वत आहे. बरोबर. आपण जीवनामध्ये बघतो की आपल्याकडे कुठलीही वस्तू असली तरी ती काही शाश्वत नाहीये, टिकत नाहीये, अशाश्वत आहे, नाश आहे, सगळ्याला नाश आहे. मग ती चेतन वस्तू असो अचेतन वस्तू, मग सगळंच जर नाशवंत आहे तर शाश्वत काय आहे. मग त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याला हे नाशवंत आहे हे कळतं तो शाश्वत आहे. त्याशिवाय तो स्थिर असल्याशिवाय त्याला कसं कळेल ना. आता आपण स्थिर असतो म्हणून आपल्याला समजतं की टेबल आपलं मोडलंय, आपल्याला नवीन टेबल आणायला पाहिजे, फ्रीज आपला खराब झालाय, आपल्याला फ्रीज दुसरा आणायला पाहिजे, हे कळतं की नाही आपल्याला. म्हणजे आपण स्थिर आहे म्हणून आपल्याला कळतं की हे नाशवंत आहे. तसं आपलं शरीर नाशवंत आहे असं आपण म्हणतो. मग शरीर नाशवंत आहे हे कोणाला कळतं, तर शरीर स्थित जो आत्मा आहे त्याला कळतं. मग आत्मा कसा आहे, शाश्वत आहे. म्हणून त्याला कळतं की शरीर जीर्ण झालंय, शरीर खराब झालंय, शरीर आता जाईल किंवा शरीर सोडून द्यावं लागेल, किंवा जे काही आजारपण आलंय नाही आलंय, हे सगळं कोणाला कळतं, जो आतमध्ये स्थिर आहे त्याला. मग शाश्वत कोण आहे, तो एकटाच शाश्वत आहे. हो, बाकी सगळंच अशाश्वत आहे, सगळंच नाशवंत आहे. मग ते नाशवंत असल्यामुळे त्याला शंकराचार्य म्हणतात की हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे फार थोडा वेळ टिकतं, हे तुम्ही त्याच्या फार नादी लागू नका, कमी वेळ टिकणार असं आहे. शेवटी शंकराला शेवटी हरू जाळी तो लोकसंहार काही परिशेवटी शंकरा कोण जाळे, आणि जगी थोरला देव तो चोरला ते गुरु विण तो सर्व दिसे असं म्हणलंय त्याने. शेवटी ब्रह्मा विष्णू महेशानं सुद्धा आपल्यापेक्षा ते शाश्वत आहे. पण प्रलय जेव्हा होतो, जेव्हा सगळंच संपून जातं, तेव्हा ते सुद्धा मायेमध्ये आहे, अलीकडे आलेले आहे, पलीकडे परब्रह्म आहे, मायेच्या पलीकडे. आता आपण या देवाला परब्रह्म स्वरूप समजतो, ते फक्त अवतारांनी तिथे आलेले आहेत असं आपण समजतो. त्यामुळे त्यांना आपण अंत आहे असं समजत नाही. पण सगळ्या गोष्टीला अंत आहे, मग एकच गोष्ट शाश्वत आहे. म्हणून शंकराचार्यांचं म्हणणं असं आहे की सगळं मिथ्या आहे, त्या मिथ्या गोष्टीच्या मागे लागू नका. मिथ्या गोष्टीच्या मागे लागून हाताला काही लागणार नाही.
म्हणून शाश्वत जो आत्मस्वरूप आहे त्याला तुम्ही धरून ठेवा आणि त्याच्यासाठी हा योग आहे. सगळी गीता आहे कशासाठी आहे तर शाश्वत सत्य जे आहे मग त्याला कोणी परमसत्य म्हणतात, कोणी परमात्मा म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतात, कोणी आणखीन काही नावं त्याची घेतात, पण शाश्वत एकमेव तोच आणि जे आपलं आत्मस्वरूप आहे तोच परमात्मा आहे. आपलं आत्मस्वरूप शाश्वत आहे मग परमात्मा कुठे आहे म्हणाल तुम्ही तर आपलं आत्मस्वरूप आहे तोच परमात्मा स्वरूप. परमात्म्याचाच अंश आत्मा आहे त्यामुळे त्यांच्या दोघांत भेद नाही. आमचा हा इथे कळतं सोहम बोल इथे होतो नाही असं नाही. त्यामुळे तैसे या विषयांची शंका मनी वसती देखा धातू करी अशेखा विवेक जाता. विवेक म्हणजे हा आत्मानात्म वस्तू विवेक त्याचा नाश केला जातो कशामुळे विषयांमुळे. विषय एकदा मनामध्ये सगळे शिरले की आत्मानात्म वस्तू विवेक जातो आणि आपण खूप वाहत जातो विषय. तुम्ही बघा आपण किती गुंतलेले असतो. जरा थोडा वेळ बसून जरी विचार केला तरी आपल्याला कळतं की आपण केवढे गुंतलेले आहोत. बारीक बारीक वस्तूमध्ये आपलं मन गुंतलेलं असतं संसारामध्ये. एवढीशी वस्तू सापडली नाही तर आपण कासावीस होतो लगेच. कुठं गेलं कुठं ठेवलं आठवणीत कसं राहिलं नाही असं नाही तसं नाही असं गुंतत जातो ना. अर्थात आपल्याला त्या वस्तू सांभाळायच्या असतात म्हणून आपण त्या सांभाळतो कारण संसारामध्ये सगळ्याची गरज आहे नाही म्हटलं तरी. असं सगळ्या गोष्टी हरवून कसं चालेल. सांभाळलं तर पाहिजे. सांभाळल्याशिवाय तर संसार होणार नाही. त्यामुळे आपल्याला ती सवय लागून जाते की या सगळं असं जपून जपून ठेवायचं सगळ्यांवरती लक्ष ठेवायचं सगळ्याचा विचार करायचा आणि हे सगळे विषय आपल्या मनामध्ये असतात आणि हे सगळे विषय आपल्या मनामध्ये असल्यामुळे आपण परमात्मा स्वरूपाचा विचार तेवढा गाढ असा करू शकत. हे विषय नसतील तर आपलं मन मोकळं राहील ना चिंतन करायला. सारखे विचार आले तर आपल्याला चिंतन नाही करता येत. चिंतन करण्यासाठी थोडा वेळ का होईना हे सगळे विषय बाजूला ठेवले पाहिजे आणि ते जमतं हळूहळू सवयीने आपल्याला जमतं. जसं डॉक्टर लोक इतके पेशंट त्यांच्या समोर येऊन जातात पण ते काय सगळ्याच घुकत बसत नाहीत पण प्रिस्क्रिप्शन बघितलं की केस पेपर बघितलं की त्यांच्या लक्षात येतं की अरे याची अशी अशी केस. तसं आपलं पण होतं. साधना करायला बसलं ना की आपण हे सगळं बाजूला सारून देऊ शकतो. मग थोडा वेळ साधना झाली किंवा पुन्हा आपण आपल्या संसारामध्ये लक्ष घालू शकतो. पण साधना करत असताना विषय नको. तेवढं तरी आपल्याला जमायला पाहिजे आणि तेवढं निश्चित जमतं. सवयीने जमतं अभ्यासाने जमतं. थांबूया.